गरजेचं आहे। मग शहरामध्ये संभाजीनगर असन जालना असन तुम्ही हे अतिक्रमण तोडत असताना श्रीमंताचे अतिक्रमण का राहू दिले, त्या सगळ्या संदर्भात येत्या अधिवेशनात आम्ही जबाब विचारणारच आहे। त्याचा पीएम करू, त्याचं पोस्टमार्टम करू, असं नाही आहे सत्यता आहे म्हणून आम्ही चूप राहू, बिलकुल नाही। तो आमचा स्वभाव नाही, रक्तातही नाही। कोल्हापूर इथे जंगी स्वागत। विधान परिषदेवर शिवसेनेकडून आमदार म्हणून बिनविरोध निवडून आल्यानंतर समर्थकांकडून स्वागत। बच्चू कडूंना गोपाल पाटील यांनी गदा देऊन त्यांचं स्वागत केलं। अंबरनाथ महापालिकेत शिवसेनेचा गट वैध ठरला। जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या 32 नगरसेवकांचा गट वैध ठरवला। उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांना मोठा दिलासा। महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावित धर्मस्वातंत्र्य विधेयकाविरोधात कोर्टात याचिका। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका। या विधेयकातील अनेक तरतुदी संविधान विरोधी असल्याचा याचिकेत दावा। नागपुरात कथित पीठाधीश्वर पदावरून किन्नरांमध्ये तणाव। उत्तमबाबाला पीठाधीश्वरांच्या गादीवर बसवण्यावरून वाद निर्माण झाला। किन्नर उत्तमबाबा सेनापती यांच्यावर हत्येचा आरोप, त्यामुळे त्यांना दुसऱ्या गटाकडून विरोध। निवड रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। भंडाऱ्यामध्ये ओबीसी बांधवांचा जनगणनेला तीव्र विरोध। ओबीसीचा कॉलम नसल्यानं घराघरावर विरोधाच्या पाट्या। ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना का नाही, आंदोलकांचा केंद्र सरकारला सवाल। 11 मे पासून भंडाऱ्यात बेमुदत उपोषणाचा इशारा। धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला नाशिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। निदा खान हिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे। निदा खान छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातील कैसर कॉलनीमधल्या एका फ्लॅटमध्ये राहत होती। कुटुंबियांसह निदा खान फ्लॅटमध्ये लपून राहत होती। गेल्या 20 दिवसांपासून ती फरार होती। कोर्टानं तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता। संभाजीनगरमधून निदा खानला नाशिक रोड पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नाशिक रोड पोलिसांनी निदा खानला अटक केली। पुढच्या तपासासाठी निदा खानचा ताबा एसआयटीकडे। नाशिक रोड पोलिसांकडून निदा खानची प्राथमिक चौकशी। पोलिसांनी तिच्याकडून 2 स्मार्टफोन आणि काही महत्त्वाचे तांत्रिक पुरावे जप्त केल्याची माहिती। मोबाईलमधून तपासासाठी महत्त्वाचे दागेदोरे मिळण्याची शक्यता। निदा खानला आज दुपारी नाशिक रोड न्यायालयात हजर करणार। त्याआधी तिची सोनोग्राफी आणि इतर वैद्यकीय चाचणी केली जाणार। ती गरोदर असल्यानं आवश्यक ती तपासणी केली जाण्याची शक्यता। या प्रकरणी आधी 7 आरोपींना अटक। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानच्या फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलाय। सगळे प्रकार या एमआयएमच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात। काल जे काही पोलिसांनी धाड टाकून अटक केली त्यांना सुद्धा माहिती की त्यांना सपोर्ट कोणी केला। मी खात्रीलायक सांगतो, खात्रीलायक यामध्ये पूर्णपणे एमआयएमचा हात होता। एमआयएमने केलेलं सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे। निदा खान संभाजीनगरमध्ये कशी लपून बसली, कुणाच्या आशीर्वादानं संभाजीनगरमध्ये ती राहत होती, त्याची एसआयटी चौकशी करा। संजय शिरसाट मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार। एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड या मोहऱ्यांचं सोडून द्या। हे मोहरे ते भेटून जातील, पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आलं पाहिजे अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे। मला वाटतं या प्रकरणाचे धागेदोरे हे फार लांबवर गेलेले असतात। पंढरपूरमधील मनोहर भोसलेच्या अडचणी वाढणार। घोटी इथल्या आश्रमासाठी चोरीची वीज वापरल्याचं समोर। वीज वितरण विभागानं कारवाई करत वीज पुरवठा खंडित केला। दंडासह 28 लाखांच्या वीज बिलाच्या वसुलीसाठी नोटीस। पोलिसांकडूनही गुन्हा दाखल। नाशिकमधील म्हाडा भूखंड प्रकरणात फिर्यादी भूमी अभिलेख अधिकारीच आरोपी। एसआयटीनं नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील आणि भूमी अभिलेख विभागाचे उपाध्यक्ष बिपिन काजळे यांना अटक केली। खोटी कागदपत्र सादर करून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी अटक। राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन घोटाळा प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना अटक। दिवसभर लातूरमध्ये चौकशी पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक। मुक्काम बीड शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत 73 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी कारवाई।
बुलढाण्यातील जळगाव जामोदमध्ये जमीन घोटाळा उघड, दुय्यम निबंधकासह 6 जणांवर फसवणुकीचा गुन्हा. शासकीय कागदपत्रात फेरफार करून ब वर्गाची जमीन अ वर्ग केली. व्यापाऱ्याला 5,70,000चा गंडा घातला. बुलढाण्यातील खामगाव शहरात किरकोळ वादातून 2 गटात तुफान राडा. दोन्ही गटांकडून प्रचंड दगडफेकीमध्ये अनेक जण जखमी. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थितीवर नियंत्रण. मुंबईतल्या भांडूपमध्ये गांजाची शेती. पोलिसांनी गांजाची शेती उद्ध्वस्त केली. भांडूप टेकडी, जलाशय, BHR परिसरातल्या डोंगराळ भागामध्ये काही गर्दुल्ल्यांकडून गांजाची शेती करण्यात आली होती. भाजप नगरसेविका जागृती पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. ज्या महानगरपालिकेच्या पाईप आहे ते तोडून त्यांनी त्याच्या किनाऱ्याला ती झाडं लावली. जवळजवळ 100 झाडं, गांजाची झाडं आपण ती तोडली. अजून खूप साऱ्या, मला वाटतं आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला कॉल करून तिथे संबंधित जे काय घडलंय तिथे त्यांना दाखवायला बोलवलं. पण ते पण स्वतः शॉक झाले की असं सगळं होतंय आणि आपल्या भांडूपमध्ये होतंय आणि अशा डोंगराच्या भागात आम्ही तिथे गेल्यावरती आम्हीच शॉक झालो की एवढी झाडं आणि एवढ्या दिवस कोणीच तिथे बघत नाहीये. पुण्यात प्रेम प्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला. ब्लेडनं गळा चिरल्यानं तरुणीचा मृत्यू. 22 वर्षीय दिलीप राठोड आरोपीला पोलिसांकडून अटक. पुणे जिल्ह्यात चिमुरडीवरच्या अत्याचाराची आणखी एक घटना. हवेली तालुक्यातील सोरतापवाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांचा अत्याचार. उरुळी कांचन पोलिसात गुन्हा दाखल. नर्सरीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आकाश रामहरी ओव्हाळ आणि अभिजित खंडागळे अशी आरोपींची नावं. नसरापूर घटनेचा अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये निषेध. शहरामध्ये विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांकडून जागोजागी निषेधाचे बॅनर्स. नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा द्या, चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, बॅनरवर मजकूर. लोणावळ्यामध्ये जन्मदात्या पित्याकडूनच स्फोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार. दारूच्या नशेत मुलीवर अत्याचार. ऑगस्ट 2024 मध्ये घटना घडली होती. 1.5 वर्षानंतर मुलीची पित्याविरोधात तक्रार. पोलिसांकडून तपास सुरू. नागपुरात 26 वर्षीय विवाहित महिलेचं सावत्र मुलाकडून लैंगिक शोषण. आरोपीनं जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा पीडितेचा दावा. अत्याचाराची माहिती पतीला दिल्यानंतर त्यांनी ही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार. आरोपी विरोधात गुन्हा. पोलिसांकडून शोध सुरू. नागपुरात तरुणानं मस्करीत फेकलेला बंद चाकू अचानक उघडला. फेकलेला चाकू थेट त्याच्या मित्राच्या मानेत घुसला. या घटनेमध्ये अवधेश कुमारचा जागीच मृत्यू. पोलिसांनी आरोपी आयुष नेगीला अटक केली. दोघंही बारमध्ये काम करत होते. धरमपेठ परिसरात टोकियो बारमधली घटना. जालन्यातील धर्मांतर प्रकरणातील आरोपीच्या घराला आग. मुख्य आरोपी शेख इम्रान शेख हबीब याच्या घराला आग. आग लागली की लावली याचा पोलिसांकडून तपास सुरू. अश्लील फोटो काढून तरुणीला ब्लॅकमेल आणि अत्याचार. कालच्या रात्री घराला अचानकपणे आग लागलेली आहे आणि त्यामध्ये आता अकस्मात जळीत दाखल होऊन पोलीस तपास त्यामध्ये होईल आणि जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे कायदेशीर कार्यवाही त्यामध्ये करण्यात येईल. निश्चितपणे घराला आग लागण्याची घटना झालेली आहे, तर त्यात कशामुळे ते आग लागली याचा तपास पोलीस करीत आहेत. जालन्यातल्या वालसांगवी गावात तरुणीवरच्या अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदू संघटनांचा मूक मोर्चा. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, आंदोलकांची मागणी. गावातले शेकडो नागरिक मोर्चात सहभागी. तुळजापुरात अज्ञात हल्लेखोराकडून तरुणावर जीवघेणा हल्ला. मध्यरात्री तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला. गंभीर जखमी झालेल्या तरुणावरती उपचार सुरू. यवतमाळ शहरामध्ये 2 बेकायदेशीर देशी पिस्तुलासह 4 जिवंत काडतुसं जप्त. सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी रंगेहात पकडलं. 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. संभाजीनगरमधल्या ज्वेलर्सच्या शोरूममधून 90,000च्या सोन्याची अंगठी लंपास. बुरखा घालून आलेल्या महिलेचा हातचलाखीनं चोरी करतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. पोलिसांमध्ये गुन्हा. महिलेचा शोध सुरू. पालघरमधील सफाळा मार्केट परिसरात भरधाव ट्रकची 3 गाड्यांना धडक. ट्रकवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. चालकाविरोधात पोलिसात गुन्हा. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. उल्हासनगर कुर्ला कॅम्पमधील BK पान शॉप समोर भीषण आग. रिकाम्या कंटेनरनं पेट घेतला. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. आगीचं कारण अस्पष्ट. सोलापुरात मंगळवेढा शहरातील जिजामाता कृषी केंद्राला भीषण आग. शेती उपयोगी सगळं सामान जळल्यानं लाखो रुपयांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही.
हिंगोली जिल्ह्यातील भोसी गावात भीषण पाणी टंचाई. पाणी घेण्यासाठी विहिरीवर महिलांची गर्दी. जलजीवन योजनेसाठी 1.5 कोटी रुपये खर्चूनही पाणी नाही. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना संघर्ष करावा लागतोय. वाशिमच्या ग्रामीण भागात पाणी टंचाई. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील खडकी लघु प्रकल्प कोरडा. उन्हामुळे परिसरातील पाणी पातळी खालावल्यानं लघु प्रकल्प कोरडा. दक्षिण मुंबईत आजही पाणी पुरवठा बंद राहणार. पालिकेनं दुरुस्तीसाठी गुरुवारी डी, ई आणि जी दक्षिण विभागाच्या पाणी पुरवठा खंडित केला होता. तर कामाचं स्वरूप मोठं असल्यानं शुक्रवारी देखील हा पाणी पुरवठा बंद राहणार. मुंबईमध्ये पार्किंग सुविधा महागणार. महापालिकेचा 40% वाढीच्या प्रस्तावाला पालिका आयुक्तांची मंजुरी. त्यामुळे सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर वाहनधारकांना पार्किंगचे अधिक पैसे मोजावे लागणार. रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका. वादळी पावसात झाडं, विजेचे खांब उन्मळून पडल्यानं वाहनांचं नुकसान तर घरांचंही नुकसान. तर विजेचे खांब पडून तारा तुटल्यानं वीज पुरवठाही खंडित. भंडारा जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान. काढणीला आलेलं पीक भुईसपाट. आंबा आणि मका पिकाचंही नुकसान. यवतमाळमध्ये अवकाळी पावसानं बाजारपेठेतील नाले तुंबले. घाण, सांडपाणी रस्त्यावरच्या दुकानांमध्ये शिरलं. अवकाळी पावसातच नगरपालिकेचीही बेपर्वाही समोर. नाशिक जिल्ह्यातील येवला, लासलगाव परिसरात उन्हाळी कांदा काढणीला वेग. मात्र मजुरांचा मोठा तुटवडा. मजूर उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचाही काढणीच्या कामात सहभाग. बुलढाण्यामध्ये आखाती युद्ध. वाढतं तापमान आणि अवकाळी पावसाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. कांद्याला भाव मिळत नसल्यानं पश्चिम विदर्भातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. परभणीमध्ये गोदावरी नदीपात्रातून ठेकेदारांकडून बेसुमार वाळूचं उत्खनन. जिल्हाधिकाऱ्यांच्या 11 ठेकेदारांना नोटिसा. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिसांना ठेकेदार जुमानत नाहीये. पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील सानी कंपनीमध्ये बिबट्याचा वावर. मध्यरात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असताना हा बिबट्या कंपनी परिसरात शिरल्याची माहिती. कंपनीच्या परिसरात बिबट्या दिसल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये भीती. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील मुंडीपार पुतळी मार्गावरती अस्वलाचं दर्शन. रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांकडून व्हिडिओ चित्रित. जंगलामध्ये तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या मजुरांनी सतर्क राहण्याचं वनविभागाचं आवाहन. सांगलीतल्या औदुंबरमध्ये कृष्णा नदीकाठी मोरानं पिसारा फुलवल्याचं मनमोहक दृश्य. गजानन नरळे यांनी आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ चित्रित केलाय. जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सामाजिक बांधिलकी जपली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी निवासी शिक्षण व्यवस्था उपलब्ध. आळंदीच्या स्नेहवन संस्थेच्या माध्यमातून विनामूल्य व्यवस्था. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आधार. तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये बालभिक्षुक. मोठ्या प्रमाणात भिक्षुकांमुळे भाविकांना त्रास. 400 ते 500 भिक्षुक असल्याची नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची माहिती. नगर परिषद आणि मंदिर प्रशासन कारवाई करणार. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत पुढची दिशा ठरवणार. पायधुनीतील एकाच कुटुंबातल्या 4घांचा मृत्यू कलिंगडामुळे झाल्याची चर्चा होती. त्यामुळे कलिंगडाला कवडीमोल भाव. सोलापुरात कलिंगडाची 1 ते 2 रुपये किलोत विक्री. उन्हाळ्यात दरवर्षी कलिंगडाला 10 ते 12 रुपयांचा भाव मिळत होता. यवतमाळच्या वणी तालुक्यातील पळसोनी इथे बनावट बीटी बियाण्यांचं पाकिट जप्त. एकाला अटक. कृषी विभागाची कारवाई. शासनानं प्रतिबंधित केलेल्या अनधिकृत कापूस बियाणांची विक्री सुरू होती. मनमाड, धुळे, इंदूर रेल्वे मार्गावरच्या शेतकऱ्यांना 2013च्या कायद्यानुसार मोबदला. महसूल मंत्र्यांचा निर्णय. पहिल्या टप्प्यातील बोरविहीर नरडाणा कामासाठी जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळणार. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. पाहत रहा एबीपी माझा.